शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी योजनेमधून जर तुम्हाला कोणत्याही घटकाचा जर लाभ मिळाला असेल तर त्याचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. डॉक्युमेंट अपलोड करणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी योजनेमधून जर तुम्हाला स्प्रिंकलर ठिबक लागला असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही ते जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरणामधून जर कोणत्या योजनेसाठी जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात त्याबद्दल देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो देखील व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, मला कृषी यांत्रिकीकरणाची एक बाब निवड झालेली आहे, त्या बाबीसाठी माझी निवड झालेली आहे. मी त्याचे डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती आणि पाहूयात डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे. तर आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती सुरुवातीला जायचं आहे. गुगल क्रोमवरती जाऊन आपल्याला महाडीबीटी फार्मर असं टाकायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही त्या डायरेक्ट लिंकवरती जाऊन त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे लॉग इनवरती. तुम्हाला उजव्या साईडला अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे काही सूचना आल्या आहेत त्याला कट करून आपल्याला इथे जायचं आहे आणि शेतकरी आय डी प्रविष्ट करायच्यावरती जायचं आहे. आपल्याला फार्मर आय डी इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. मी लॉग इन करतो आणि डायरेक्ट होम पेजवरती मी जाणार आहे. इथे तुम्हाला होम पेज दिसणार आहे. होम पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला भरपूर प्रकारचे पर्याय दिसतील. वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज करा, जमिनीचा तपशील वगैरे भरपूर पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्हाला चरण अपलोड, DPR, काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला वैयक्तिक कागदपत्रे आपल्याला सादर करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही घटकाची निवड झालेली आहे ती तुम्हाला दिसतील. इथे मला यांत्रिकीकरणामधून लाभ मिळालेला आहे. मी कागदपत्र अपलोड करा याच्यावरती क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट डॉक्युमेंट इथे दिसणार आहेत. तुम्हाला कोणती कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत हे इथे तुम्हाला दिसणार आहेत. त्यापैकी सुरुवातीला आपण कागदपत्र अपलोड करू आणि कागदपत्र किती साईजमध्ये लागणार आहे तिथे दिलेलं आहे. सुरुवातीला पहिलं जे कागदपत्र आहे ते सिलेक्ट करून घ्या. तुमची जी माहिती आहे ती प्रत्येक साईजमध्ये बसली पाहिजे. तुम्हाला काहीच करायचं नाही. सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले आहे, ओके करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बँक खाते दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढचे कागदपत्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. निवड अवजारे यंत्राचे दरपत्रक म्हणजे कोटेशन, फाईल चूज करा आणि आपले जे काही कागदपत्र साठवलेलं आहे तिथे जाऊन क्लिक करा. परत एकदा कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले आहे, ओके करा. परत तुम्हाला कागदपत्रे दिसतील. त्याच्यानंतर निवड अवजारे यंत्राचा तपासणी अहवाल, फाईल निवडा आणि परत एकदा त्याच्यावरती क्लिक करून ओपन बटनावरती क्लिक करा. इथे पाहू शकता याचे देखील कागदपत्र अपलोड झालेलं आहे, ओके करा. परत वनपट्टा लाभार्थ्याकरिता प्रमाणपत्र जर तुम्ही असाल तर तुम्हाला करायची गरज आहे, हे सर्वांना कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर आपल्याला RC बुक अपलोड करायचं आहे. परत एकदा त्याच पद्धतीनं आपल्याला फाईल निवडायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केलं याचा दिसेल. त्याच्यानंतर आपण जे काही कागदपत्र अपलोड केले आहेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत आणि आपण जे कागदपत्र अपलोड केलं आहे ते बरोबर आहे का नाही इथे जाऊन चेक करू शकता. प्रत्येक तुमचे कागदपत्र जे आहेत ते तुम्ही चेक करून घ्या. जर तुमची कागदपत्र चुकले तर तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. परत एकदा तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत. सर्व जी माहिती आहे ती बरोबर झालेली आहे ते चेक करून घ्या. कागदपत्र पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही तुम्हाला माहिती दिसणार आहे. त्याच्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट करू इच्छिता का? जर असेल तर ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला इथे दिसणार आहे तुमची जी कागदपत्रे आहेत यशस्वीरित्या सेव्ह केलेले आहेत, ओके करा.
तर तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत. तुमचे डॉक्युमेंट अपलोड करत असताना जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा, मी त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. MahaDBTच्या सर्व स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.